नमस्कार, मी साहिल रामटेके आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला। आज पुन्हा आपण एक अशा सामाजिक मुद्द्यावर आहोत जो सामाजिक मुद्दा पर्यावरणाच्या दृष्टीने किती महत्त्वाचा आहे ते या ठिकाणी मी सांगणार आहे। संत तुकाराम महाराज आपल्या अभंगामध्ये सांगतात की वृक्षवल्ली आम्हा सोयी रे वनचरे, पक्षी ही सुस्वरे आडविती। आज त्याचाच कसा गैरवापर किंवा त्या अभंगाचा कसा गैरवापर केला गेला आहे हे मी आपल्या पुढे सांगतो। चला, आज माझ्या गावाला वडसावरून माझ्या तालुक्यावरून जी इलेक्ट्रिसिटी येत आहे ते खरंच फायद्याचे आहे, पण त्याच्यामुळे जो पर्यावरणाचं नुकसान होत आहे त्या नुकसानाचा चित्र मी आपल्या पुढे मांडतो। चॅनल आहे साहिल रामटेके आणि या जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर गेले तर हा इथं बघा, जागतिक पर्यावरण दिवस हा माझा स्वतःचा व्हिडिओ आहे। म्हणजे मी प्रत्यक्ष झाडं लावलेली आहेत या ठिकाणी, नाही का। हा जो एरिया आहे समोरचा नहराचा, या ठिकाणी मी झाडं लावलेले होते। झाडांना जगवण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता, परंतु काही लोकांनी त्या झाडांनाही ठेवलं नाही, त्यांचाही खात्मा करून टाकला। आता हे जे नवे झाडं आहेत त्यांचा कसं नुकसान होताना दिसत आहे। म्हणजे गावाला जे मिळणारे जे काही विद्युत आहे तिच्यासाठी पर्याय फक्त हाच आहे का की आपण त्या वृक्षांची तोडमोड केली पाहिजे। म्हणजे जिकडे देशात अरवलीसारख्या ज्या पहाडांचा जो पर्यावरणवाद्यांचा मुद्दा आहे, परंतु आजही जेव्हा खेड्यापाड्यांमध्ये अशा ज्या गोष्टी पाहायला मिळतात हे खरंच योग्य आहे का ते आपण आता बघणार आहोत। खऱ्या अर्थाने ग्रामपंचायतने अगोदर, म्हणजे याच्या अगोदरची जी कोणतीही बॉडी होती त्या ग्रामपंचायतने प्रत्यक्ष ज्या काही रोजगार हमीच्या माध्यमातून असो त्या रोजगार हमीच्या माध्यमातून या ठिकाणी झाडं लावण्याचं काम केलं आहे। आणि ज्या रोजगार हमीच्या माध्यमातून जे काही मजूर होते त्या मजुरांना रोजा देऊन इथं झाडं लावलेली आहेत। आणि आता ह्या विद्युतीकरणामुळे हे झाडांची तोडमोड होत आहे, हे खरंच योग्य आहे का? हे बघा, जे काही चित्र आहे त्याचं तुम्ही बघा। आपण जसं जसं समोर जाऊ प्रत्यक्ष जे काही झाडं तोडले आहेत ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की या लोकांनी इथं इलेक्ट्रिसिटी आणली ती खरंच खूप मस्त आहे, आपण त्याचं अभिनंदन केलं पाहिजे। परंतु या झाडं तोडूनच ही इलेक्ट्रिसिटी येऊ शकते का, हाच एक पर्याय रस्ता आहे का, याच्यावर सुद्धा प्रश्न विचारणे खूप गरजेचं आहे। पण मला असं वाटते की हा जसा पोल आहे, जसा इलेक्ट्रिसिटी पोल आहे, की या इलेक्ट्रिक पोलची लांबी जी आहे रस्त्यापासून ती अत्यंत कमी आहे। त्याच्यामुळे याचे दोन महत्त्वाचे कारण आहेत। की होणारा अपघातसुद्धा होऊ शकतो, अपघात झाल्यास तो इकडे जाऊ शकतो। आणि दुसरा, हे जे रस्त्यावर तिथून जे झाडं दिसतात तुम्हाला, हे सगळे झाडं कापण्यात आहे आणि कितपत योग्य आहे हे आपणास नक्की मला कमेंट्समध्ये दर्शवा। आणि मी माझ्या गावातील म्हणजे तुळशी गावातील प्रत्येक नागरिकाला मी आव्हान करेन की कृपया तुम्ही या मुद्द्याकडे विशेष लक्ष द्या। असून सर्व लोकांची जी काही येणं जाणं आहे ती याच रस्त्यानं जास्त प्रमाणात आहे। आणि त्याच्यामुळे जे काही मुलं उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये शाळेत वगैरे जातात तर त्याही मुलांना सावली जर देणारा कोणता असेल तर ते झाडं ते पर्याय होते। परंतु आज जर या झाडांची अशी कत्तल केली जाईल तर येणाऱ्या भविष्याचा काय वाटोळा होईल मुलांच्या, आणि त्यांना खरंच फळं, फुलं, पान आणि सावली यांसारख्या गरजा भागतील का, हा मोठा प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित होणार आहे। तर तुम्हाला दाखवतो की प्रात्यक्षिक रित्याने जे काही झाडं कापलेले आहेत ते कापलेले झाडं कसे आहेत। चला, तर ही बघा, ही इकडे बघा, ही मंडळी सगळी झाडे तोडणारी आहेत। आणि इकडे दाखवतो, इकडे बघा, ही बघा, ही इथूनचे हे जे सगळी आहेत ना, हे सगळी जे झाडं आहेत ते सगळी तोडले जात आहेत। हा माझ्या तुळशी गावाला जाणारा मेन रस्ता आहे, मेन मार्ग आहे। आणि ते सगळे झाडं जे आहेत ते सगळे तोडली जातात इथून जे काही आहे ते। वर्षापासून ते तुळशीला जाणारा हा जो रोड आहे, हा त्या रोडवर जाताना हा जो झाड आहे, हा जो आंब्याचं झाड आहे, झाडं तोडायचे, आंबे तोडायचे। आज या आंब्याच्या झाडाचा बघा हा असर आहे। हे जे माणसं आहेत हे बिचारे काम करणारे मजूर आहेत। आम्ही यांच्याशी वार्तालाप केली, यांच्याकडे काहीही कसूर नाही, ते बिचारे 2 पैशांच्या रोजीसाठी आपलं काम करतात। परंतु याचे जे काही कॉन्ट्रॅक्टदार आहेत त्या कॉन्ट्रॅक्टदारांची हे काय आहे, म्हणजे लहान पोरं जेव्हा या रस्त्याने येतील पुढं तर त्यांना खरंच सावली भेटेल का, मोठा प्रश्नचिन्ह आहे। आता येणारा जाणारा जो काही पहिल्या वर्गातला दुसऱ्या वर्गातला पोरगा राहता तो क्षणभर थांबायचा इथं की बा आम्हाला काहीतरी झाडाची सावली भेटते म्हणून, पण पुढं असं होईल का? श्रेष्ठ लोक आहेत त्यांच्याकडेही मी याविषयीची जी काही आहे ते तक्रार देणार आहे
निवेदनपत्र देणार आहे. सोबतच जर याविषयीची कसलीही उचल झाली नाही तर आम्ही कलेक्टर ऑफिसलाही सुद्धा याचं निवेदन देणार आहे की ही जी लाईन आहे इलेक्ट्रिसिटी ही खऱ्या अर्थाने समोरूनच गेली पाहिजे किंवा दुसरा पर्यायी रस्ता शोधा. परंतु या रस्त्याच्या कडेला ठेवून तुम्ही वृक्षांचा म्हणजे नायनाट करू नका आणि पर्यावरणाला हानी पोहोचवू नका, हेच मी विनंती वारंवार करत आहे. किंवा आपण पुन्हा पुढं बघूयात यांनी किती वृक्षांचा पुन्हा नायनाट केलेला आहे. चला, हे बघा किती उंच झाड होते. या झाडांना काटण्यामध्ये यांना क्षणभरही काही वाटलं नाही, पण या झाडांना जगवण्यासाठी ग्रामपंचायतच्या मार्फत विविध मोहिमा राबवत गेल्या आहेत. रोजगार हमीच्या माध्यमातून या गावातील नागरिकांना रोजगार मिळावा यासाठी म्हणून गड्डे खंदून हा आमचा वडसा जो रोड आहे, हा दुड्डेरी रोड, हे गड्डे खंदून हे झाडं लावण्यात आलेले होते. आणि आज या इलेक्ट्रिसिटी पोलमुळे, या विद्युतीकरणाच्या या खांबामुळे जेव्हा एवढा प्रमाणात मोठ्या प्रमाणात या झाडांची कत्तल केली जाईल, त्यात एक झाड काटण्यास काहीही वेळ लागत नाही, परंतु या झाडाचं पालनपोषण किंवा झाड जेव्हा हा मोठा झाला तेव्हा याला किती वर्ष लागले आणि कशा रीतीने तो जगला, हे मोठे प्रश्नचिन्ह आहे. लक्षात घ्या, तुळशी येथील ग्रामपंचायतने रोजगार हमीच्या माध्यमातून जे रोजगार दिले लोकांना आणि गड्डे खणले, त्या गड्डे खंदून हे झाडं लावण्यात आलेली आहे. म्हणजे जो ग्रामपंचायतचा बजेट होता त्या बजेटनुसार हे खड्डे खदून झाडं लावण्यात आले. आणि या झाडाचं महत्त्व मला वाटते सरकारही विसरल्यानं कदाचित तुळशी गावातील मंडळही विसरली वाटते. कारण मला नाही वाटत की एकाचाही आवाज याविरुद्ध उचलल किंवा उठेल. मी विनंती करतो तुळशीवासियांना की पर्यावरण हा एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. हे झाडं बहुत महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्यांना वाचवा. तुळशीचे सन्माननीय सरपंच यांच्यासोबत स्वतः फोन लावला, त्यांच्यासोबत बोलला. त्यांनी सकारात्मक जे काही मुद्दा आहे ते मला दाखवला आहे. मी सरपंच साहेबांना आणि ग्रामपंचायतल्या सर्व पदाधिकाऱ्यांनाही विनंती करतो की आपण या मुद्द्याचा जे काही असेल ते लवकरात लवकर निकाल लावा. हे जे काही पोल्स आहेत ह्या पोल्सला समोर उपडा आणि पर्यावरणाच्या दृष्टीनं त्यांना जे काही महत्त्वाचे आहेत त्याच्यासाठी दुसरी जागा घ्या आणि दुसरी हे करा. हे जे पोल्स आहेत हे पोल्स आपण थोडा लांब घ्या, म्हणजे या बांध्यांमधून घ्या. म्हणजे याचा फायदा असा होईल की इथले वृक्ष कटणार नाही, झाडं कटणार नाही आणि येणारा ॲक्सिडेंटल केस, समजा इथून एखाद्या वेळेस गाडी जरी स्लिप झाली, समजा इथून गाडी जरी आपली स्लिप झाली तर तो येणारा व्यक्ती समजा या पोलला वगैरे आदळला तर हे चुकीचं आहे. आणि जसं नियमातही बसणारे पूल नाही आहेत, नियमात बसणारच नाहीत, कारण रस्त्याची लांबी बघून हे पूल नियमात बसू शकत नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांवर याची नक्कीच कारवाई होणार आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे हे जे काही पूल आहेत हे दूरच पाहिजे. हे जे खांबे आहेत हे इथून ते कमसे कम हा जो अंतर आहे मी दाखवतो तुम्हाला, या अंतराच्या दरम्यान हे पूल पाहिजे, या अंतराच्या दरम्यान. त्यामुळे हे जे लावलेले जे काही खांबे आहेत हे त्वरित उपडण्यात यावे. आणि ह्या ज्या वृक्षांना आता तोडलेले वृक्ष काही लावता नाही. माझीही थोडीफार म्हणजे वेळ झाली, उशीर झाला, मी याबद्दल मीही दिलगिरी व्यक्त करतो. परंतु हे जर पोल आता इथंच राहिले, हे जर खांबे याच ठिकाणी काढलेले राहिले तर येणाऱ्या काळात कधीच जे वृक्षांची लागवड आहे वृक्षांची लागवड इथं केली जाणार नाही. कारण इथं हा वायर आहे, हे जे वायर आहे, जी इलेक्ट्रिसिटी वायर येईल त्याच्यामुळे वृक्षांची लागवडच इथे केली जाणार नाही. साहजिकच आहे, वृक्ष कसलेही येणार नाही आणि इथं कसलाही पर्यावरणाचा विषयही येणार नाही. त्याच्यामुळे मी ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी, सन्माननीय सरपंच साहेब, सन्माननीय पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण याकडे विशेष लक्ष द्या. हे खांब त्वरित उपडण्यास लावा, याच्याविषयीची तात्काळ मीटिंग घ्या. गावातला विकास आहे आणि तुमचे डोळे बंद आहेत याविषयीची मला चिंता जाणवत आहे. आणि म्हणून आपण कृपया अशा गोष्टींमध्ये तात्काळ हस्तक्षेप करावा आणि हे जे काही खांब आहेत या खांबांना उपडून यांच्या बाजूच्या साईडला, म्हणजे अधिक साईड द्या की जेणेकरून वृक्षही जगले पाहिजेत आणि गावाला विद्युतही मिळाली पाहिजे. असा पर्याय आपण शोधा, हेच मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो. हा कुठल्याही राजकारण्यांना डावलण्याचा प्रयत्न नसून हा माझ्या गावाचा, मी स्वतः मांडलेला, मला हा दुःख झालेला पर्यावरणवादी मुद्दा आहे. त्यामुळे याकडे आपण एक निष्पक्ष पद्धतीनं पहा, निष्पक्ष नजरेनं भाषांना विनंती करतो. याविरुद्ध तुळशीवासियांनी सुद्धा आवाज उठवायला पाहिजे. आपण कृपया झोपेत असाल तर आपणही चिंतित राहा, कारण तुळशीचे जे काही मुद्दे आहेत ते स्वतः ग्रामपंचायतचे पदाधिकारी जरी सॉल्व्ह करतील तर एक नागरिक म्हणून आपली ही जबाबदारी आहे आणि ते आपण नक्कीच सॉल्व्ह करायला पाहिजे. हा माझ्यासोबत माझा मित्र आहे अगोदरपासूनचा, राधेश्याम. हे रनिंग करणारे पोट्टे, पोलीस भरतीसाठी धावणारे पोट्टे. उन्हाळ्यात हे 3-4 वाजता धावायला जातात, तर तेव्हा यांच्यासाठी आसरा कसा आहे झाड तो राधेश्याम सांगतो. राधेश्याम, तुझ्या म्हणण्यानुसार एखाद्या झाड ही वाचवायला पाहिजे.
सरकारच्या धोरणानुसार जे झाडे लावा झाडे जगवा हा जो मोहीम सुरू आहे, तर हे झाडे कापणे हे अयोग्य आहे आणि याच्यामुळे पर्यावरणाचा खूप हानी होते व याच्यामुळे पूर्ण मानव जातीलाच नाही तर अख्ख्या जीवसृष्टीला धोका निर्माण होऊ शकते. तर सरकारने एक पाऊल जशी एक लाईन जात आहे आपल्या तुळशीला, या लाईनीचा म्हणजे थोडा विचार करून म्हणजे पर्यावरणाचा विचार करून व्यवस्थित पूर्ण पार पर्यावरणाला हानी न होता म्हणजे सुव्यवस्थितपणे आपले काम पार पाडावे. तर ऐकल्या की म्हणजे सुशिक्षित लोक कशा पद्धतीनं पर्यावरणाच्या दृष्टीनं पाऊल टाकू शकतात यात आपल्याला राधेश्यामकडून मिळालं आहे. म्हणजे हे पोलीस भरतीची तयारी करणारे आहेत आणि आता जवळपास मला वाटते 4:30 पावणे 5 वाजत आहेत. हे त्या टाईमला हा रनिंगसाठी जात आहे. हाच जर उन्हाळा असला तर कदाचित राधेश्यामने इथल्या कुठल्याही झाडाचा सहारा घेतला असता, परंतु आता पुढं मला वाटत नाही की इथला कुठलाही झाड अस्तित्वात येणार आहे आणि याला सावली. त्याच्यामुळे मी पुन्हा वारंवार हे विनंती करेन, इथले हे जे खांबे काढलेले आहेत त्या खांब्यांना त्वरित उपडा आणि बाजूस न्या किंवा पर्यायी मार्ग शोधा, परंतु असा कुठल्याही पर्यावरणाचा नासोडा करू नका. इथं झाडांची पडझड करू नका. झाडांना ज्या झाडे लावा झाडे जगवा या शासनाच्या वाक्याचा परिपूर्ण जे काही अर्थ लागतो त्या अर्थानुसारच या पर्यावरणाची मुभा कशी राहील यासाठी ग्रामपंचायतच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न. मंडळी, हा जो रस्ता आहे हा आता पुढे माझ्या गावाकडेच आहे आणि इथून माझ्या गावाची हद्द चालू झाली असं म्हणू शकता तुम्ही. ही आहेत बघा, ते तोडलेले जे झाडं आहेत ते हे आहेत. हे जे झाडं आहेत त्यावरती सगळे झाडं काढण्यात आले आणि हे जे खांब्याची लाईन आहे ती इथून येत आहे. आता मी जसं तुम्हाला पुढे दाखवतो, पुढे जसे तुम्ही जाल तशी माझ्या गावची शिवाजी महाविद्यालय नावाची एक शाळा आहे. हे शिवाजी महाविद्यालय नावाच्या शाळेमध्ये जे तिथं शिकणारे विद्यार्थी होते किंवा माझी विद्यार्थी होते त्यांनी त्या शाळेच्या समोर झाडे लावलेली होती, ते मी तुम्हाला दाखवतो. माझ्या गावची शिवाजी महाविद्यालय आहे. हे माझ्या गावचे शिवाजी महाविद्यालय आहे. इयत्ता 8 ते 10चे विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात आणि त्या विद्यार्थ्यांनी बघा हा जो शाळेचा एन्व्हायरमेंट आहे, शाळेचा पर्यावरण आहे, याच्यासाठी इथून ते झाडे लावले आहेत त्यांनी. आणि ही बघा, ही जे खांब दिसतात ही खांब आता इकडून असेच जातील. हा एक पुन्हा खांब आहे, हा झाडाच्या मधोमध काढला आहे. हा किंवा झाडाच्या मधोमध आहे, याचा अर्थ साहजिक आहे की या ठिकाणी वायरिंग येईल आणि वायरिंग येण्यामुळे हे झाडं काटल्या जातील. या विद्यार्थ्यांनी हा जो कॅनल आहे, छोटासा कॅनल दिसते, इथला पाणी टाकू टाकू या झाडांना जगवलं आहे आणि जगून बघा किती अवाढव्य झाले आहेत, चांगले झाले आहेत. आता जेव्हा प्रश्न पुन्हा हाच आहे की जेव्हा ही लाईन येईल, इलेक्ट्रिसिटी येईल, तेव्हा याच्यामुळे ह्या पूर्ण हे जे झाडं आहे जे अडथळा राहील त्या म्हणजे वायरांमध्ये, हे सर्व अडथळा असणारे सर्व वृक्ष या ठिकाणी काढण्यात येतील. तर त्याच्यामुळे पुन्हा आपल्याला प्रश्न तोच आहे की खरंच आपल्याला म्हणजे मानवाच्या गरजा ह्या उपभोगण्यासाठी आपण पर्यावरणाची जी काही बली देत आहोत ते खरंच योग्य आहे का, आणि त्याविषयीचं चिंतन आपण या ठिकाणी करत आहोत. धन्यवाद.